इतका भयानक पाऊस चालू आहे, इतका भयानक तुम्हाला दाखवलंच मी. तर नमस्कार जनता, वेलकम बॅक टू द फॅमिली ट्रॅव्हलिंग ब्लॉग. पावसाने पुण्यामध्ये एंट्री केलेली आहे. आज आहे 17 तारखेला पावसाने एंट्री केलेली आहे संध्याकाळी, आणि इतकी जोरात केली ना, अरे तुम्ही बघाल तर हैराण होईल. मी नुसतं एक छोटीशी गोष्ट आतमध्ये घ्यायला गेलो आणि पूर्ण मी बिघलेलो होतो. आता म्हटलं पावसाचा फायदा करून मी गाडीला थोडंसं बाहेर काढून घेऊ, मस्तपैकी गाडी धुतली पण जाईल, पावसाचा फायदा पण होऊन जाईल आणि मला पाऊस बघायला सुद्धा मिळेल. चलो, हा बघा, हा नजारा आहे. फुल जोरात पाऊस चालू आहे, एकदमच सॉलिड जोरात चालू आहे पाऊस. अंधार झालेला पूर्ण. आत्ताची संध्याकाळचे 7 वाजलेले, काही जास्त पण नाही झालंय. 7 वाजतात. विजा काय चमकताय, एक नंबर राव, मजा येऊन गेली. ओ हो, मज्जा. पाऊस तर पाऊस पण आहे ना. हे बघा, तुम्ही बघू शकता, झाडं सुद्धा पडलेली आहे. एवढा जोरात वारा आलेला आहे. ओ बापरे. आणि इथं सगळं पाणी भरून गेलेलं आहे रस्त्यामध्येच. एका मिनिटाच्या याच्यामध्ये पूर्ण. बाबा हे बाई, इथं सुद्धा झाड पडलंय, इथं सुद्धा झाड पडलेलं आहे. ओ बापरे, काहीतरीच मोठा जोरातच पाऊस आलाय. मी ते एक्सपेक्ट करत होते की थोडा तर पाऊस आला पाहिजे. ये वाला तो अल्टिमेटच पाऊस निघालाय. हो, म्हणजे इतकी जोरात एक्सपेक्टच नव्हता. सगळीकडे शांत झाले, सगळ्यांच्या लाईटा उडालेल्या आहे. सोसायटीज मध्ये सगळ्यांची लाईट उडालेली आहे, कुठेच लाईट नाही आहे. इकडे तर अख्खी टपरी पूर्ण उडून गेलंय. बापरे, जोरदार पाऊस आलेला आहे. हो माय. लोकांचं ना इतकं नुकसान झालंय ना. कधी काहींचे बॅनर पडले, सगळे झाडं बिडं पडले, सगळीकडे गोष्टी इतकं सगळं झालेलं ना प्रॉब्लेम. चला तुम्हाला दाखवता ना पूर्ण. पण पाणी ना तिथून आलेलं आहे आतमध्ये. पूर्ण आमच्या डेकोरेशनला स्नेहच करून टाकलेलं आहे. हे बघा ना, काय मोजकीच पानं राहिलेली, सगळी पानं तर बाकी सगळी उडूनच गेली. हे बघा, हे पानं कुठे कुठे भेटतं आम्हाला, खाली पडलेली आहेत. बापरे, हे तर आमचं सगळं नवीनच सेटअप करावं लागेल. तिथली पण आहे ना बऱ्यापैकी निघाले. इथली वरचं ते खाली पडून गेलेलं आहे. हे बघा, हे वाकलं. बराच जोरात पाऊस पडलेला आहे. आता आपल्याकडे दुसरा काय ऑप्शन नाहीये बाल्कनी धुल्याशिवाय. धुवून टाकू. हा कोणती? अरे एवढी जोरात हवा चालू आहे, काय मिट्टी पुट्टी सगळंच खुलेल. जी बिल्डिंग मध्ये गाड्या उडाल्या. अरे गाड्या तर सोडूनच दे, इथे सगळे टपऱ्या बिपऱ्या उडून गेलेल्या होत्या. तू व्हिडिओ बघशील ना, तुला कळेल माहिती का. अरे डायरेक्टच उडून गेले, झाडं बिडं तुटलेले आहेत. तरी आमचं टेरेस सेफ आहे, जास्त काय नाही. पण पाणी आलेलं, जोरात पाणी येत होतं. कधी असं येत होतं, कधी तसं जात होतं, काही ना काही चालू होतं. तर शांत झालेला आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे तो मातीचा सुगंध पसरलेला आहे. एक नंबर वाटतंय. हवा तर जोरदार छान चालू आहे अजून पण. काय का बायकोची थोडक्यात वाचली तू पावसात ऑफिस मधून आलीस, पण हा वाला पाऊस तुला लागला असता ना, तुझी लागली असती. काय बोलते? वाचलीस. गुड. काहीतरी चांगलेच पुण्य केले असेल म्हणून तू वाचलीस. आणि बायकोने कमाल दाखवली. मस्त कासवांचं पण सगळं सेटअप झालेलं आहे आणि आमचं टेरेस परत बॅक टू नॉर्मल झालेलं आहे. महाराजची मजा झाली बाबा. महाराजला एकदम भारी मिळालेली जागा.
शांत वातावरण झालेलं आहे. स्मेल तर आहेच आहे, पण ना एकदम मस्त आपली टेरेस एकदम क्लीन होऊन गेलेला आहे, चकाचक. The next day. गुड मॉर्निंग जनता. आता आहे ना कालचा पाऊस थांबून गेलेला आहे, थांबल्यामुळे एकदम एकदम मस्त वातावरण झालेलं आहे. एवढं काही ऊन नाही आहे, मस्त कोवळं कोवळं ऊन आलेलं आहे. आणि हे बघा हे शेतामध्ये तुम्ही बघू शकता तेव्हा पाणीमुळे काय काय झालेलं आहे. सगळं त्यांनी केलेल्या सगळ्या गोष्टी खराब झालेल्या आहे. हे बघा ट्रक वगैरे येत आहे, यांना सुद्धा पाण्यामध्ये डचके देत देत यावं लागतंय. पण जे पण होतं एक नंबर होता पाऊस. खूप मजा आली, खूप मजा आली. आमच्या कासवांना सुद्धा खूप मजा आली याच्यामध्ये. आणि फायनली नेक्स्ट डे आलेला आहे. नेक्स्ट डे म्हणजे काय, रामनवमी. सो आज काहीतरी भारी होणार आहे, काहीतरी गोष्टी होणार आहे. बघू बायकोने काय काय तयारी केली. ओ हो 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 हो, आज रामनवमीच्या नावाखाली काय बनत आहे घरी? शिरा. शिरा, हलवा आणि शिरा. हा व्हेरी गुड. रव्याने केलं की शिरा असतो. बायको हलवा म्हणून होती. मस्त वाटतं ग, स्मेल तर खतरनाक येते. मला तर दूध आणि तूप भरून भरून दिसतंय याच्यात सगळं. वेगळंच दिसतंय, लिटरली दिसून येतं डायरेक्ट की असं वाटतं की दुधाचंच बनवलेलं आहे. मलाही बर्फी सारखी एक नंबर. थोडंसंच करायचं होतं. बायकोने मस्तपैकी शिरा बनवलेला आहे आज. जी मी बघितला का फोटो कसा ठेवलाय मंदिरात? कुठे? मंदिरात तुम्ही बघितलं? हा, अरे वा अरे वा. एक नंबर. इन्व्हिटेशन आलेलं, इन्व्हिटेशन कार्डचं तिने किती भारी आयडिया करून टाकली. रामजी आमच्या सुद्धा घरी आलेले आहे आता. Six hours later. आणि डे टूचं पण बघा एक नंबर आहे. हात मध्ये हवा आहे, इतका वारा जोरात सुटलेला आहे. हे बघा, हा आहे डे 2. एवढा जोरदार चालू आहे. या वेळेला वातावरण तर आणखी खतरनाक आहे. जोरात चालू आहे वारा तर, पण ढग पण नुसते कडकडत आहे बघा. ओ हो, मजबूत पाऊस पडलाय. सगळं तुम्ही बघू शकता. आमच्या आता सोसायटीमध्ये सुद्धा आहे ना पाण्याचा इतका जोरदार, म्हणजे एकदम पूर्ण पाणी भरूनच गेलेलं आहे. पण हे बघा इथेचं वातावरण बघा.